हे सगळं ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं। जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागते। कुठे 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 हा दुर्गा देवीचे कोण झाडं तोडणार आहे? हे सगळं ऐकलं ना कुठनं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं। जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागते। सगळा मागता मीच घेतलेला आहे, ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे। ठीक आहे, धन्यवाद। या मातीतल्या रांगडेपणा सयाजीरावांच्या अंगामध्ये अक्षरशः भिनलेलं आहे आणि स्पष्ट सडेतोड बोलणं, जसं आहे तसं त्यांचं दिसणं आणि नुसतं दिसणं नाही तर अगदी तसंच वागणं, जे पोटात तेच ओठात, हा अस्सलपणा सयाजीरावांच्या अंगात आहे। मला वाटतं त्यांच्यातला आणि माझ्यातला हाच गुण सारखा असल्यामुळं आमची वेवलेंथ जुळलेली आहे। त्यांनी अनेकांशी चर्चा केली, सगळं काही केलं आणि त्यांना बघितल्यानंतर हे सगळं शब्द वापरल्यानंतर ते एक मागचं गाणं आठवतं, गडी अंगाने उभाने आडवा त्याच्या रूपात गावर न कळवा। तशा पद्धतीनं सयाजीरावांचं एकंदरीत हे त्यांचं सगळं असामान्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे। पण अशी पण माणसं आज शून्यातनं विश्व निर्माण करणारी आहेत। मगाशी तुम्ही माझा सत्कार केला, कारण पिंपरी चिंचवड शहरात रेड झोनच्या बाधित मिळकतधारकांना पण मोठा दिलासा दिला। मालमत्ता कराच्या सामान्य करात आपण 50% सवलतीचा ऐतिहासिक निर्णय घेतला। मी नेहमी सांगतो की बाबा ह्या शहराचं माझं एक वेगळं आगळं नातं आहे आणि फार तरुणपणी मला कामाची संधी या शहराने दिली, 91ला खासदार म्हणून। आणि त्याच्यावर ह्या शहरातले मी ज्यावेळेस कुठल्याही पदावर असू नसू तरी देखील जेवढे काही प्रश्न आपल्याला सोडवता येतील ते मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतो। ह्याच्याकरता अनेक माझ्या सहकारी मित्रांनी पाठपुरावा केलेला होता, कारण तुमच्या पण वेगवेगळे नगरसेवक नगरसेविका म्हणून काम करत असताना तुमच्याही अनेकांच्या वॉर्डामध्ये हा सगळा जनता किंवा नागरिक हे तिथं राहत असतात आणि त्याच्यामुळं हा त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय होता। तसंच रेड झोन भागातील ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्यासाठी नियोजित DP रस्त्यांच्या भूसंपादनाच्यासाठी मिळणारा TDR हा 0.5% म्हणजे 50% वरून 1% मिळावा यासाठीचा प्रस्ताव आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून आता तो मंजुरीच्या करता आलेला आहे। लवकरच त्याला मंजुरी देण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारकडनं होईल। पंकज भालेकर आणि बाकीचे सगळेजण ह्याच्याकरता खूप प्रयत्न करत होते। ते पण आपल्या रेड झोनच्या भागातील माझ्या सहकाऱ्यांच्या दृष्टिकोनातनं एक चांगला निर्णय आपण त्या ठिकाणी घेऊ शकलो, ह्याही गोष्टीचं समाधान हे माझ्यासारख्याला आहे। मी सकाळी सुनील तटकरे चाकणला गेलो, आम्हाला आता माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्या चाकणच्या चौकापर्यंत खालचा रस्ता 12 लेनचा करावा लागतोय। 12 लेन, 6 लेन जायला 6 लेन यायला आणि वर आणखीन मला वाटतं 6 लेनचा आम्ही करतोय आणि त्याच्यावर पुन्हा आम्ही मेट्रो करतोय। अशा पद्धतीनं आज मी जवळपास मित्रांनो 2000 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या माध्यमातून कामं त्या परिसरामध्ये मंजूर केली। तुम्ही बघा, त्याच्यामध्ये 5-6 डिपार्टमेंटला मी कामाला लावलेलं आहे, कारण मी कामाचा माणूस आहे, त्याच्यामुळे मी कामाला लावू शकतो। आणि त्या सगळ्यांना सांगितलं की मी आढावा घेईन, मला हे सगळं दुरुस्त झालं पाहिजे। हिंजवडीला पण आपण करतोय, तिकडेही करतोय, ती काळाची गरज आहे, ते केलं पाहिजे आणि त्यामुळं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे।